नमस्कार. फेब्रुवारी 2018 This call is now being recorded. 2018 साली झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या इयत्ता 5वीच्या विभाग 2 मधील इंग्लिश बुद्धिमत्ता चाचणी या पेपर मधील आपण बुद्धिमत्ता चाचणीचा पेपर आज सोडवणार आहोत. सुरुवात करूयात. प्रश्न क्रमांक 26. हीच मराठी जिच्या मुखाने बदली ज्ञानेश्वरी, शोभाने तलवार घासली याच मराठी बरी या काव्यपंक्तीत इकारांत शब्दांपेक्षा अकारांत शब्द कितीने कमी अगर जास्त आहेत. तर यामध्ये शब्द म्हणालेले आहेत त्यामुळे आपल्याला शब्द पाहिजेत. इकारांत म्हणजे ईने ज्या शब्दांचा शेवट झालेला आहे असे शब्द पाहूया. इथं च म्हणजे अकारांत आहे. ठी एक, त्यानंतर ली 2, री 3, त्यानंतर शुभाने त्याला घासली 4 आणि मराठी वरी ई. शेवटी ई या स्वराचा उच्चार होणारे असे शब्द आहेत 5. इकारांत शब्द आहेत 5. आणि आता अकारांत शब्द मोजूयात. च आकारांत आहे, एकारांत आहे, त्यानंतर तलवार अ 2 झाले आणि च 3 झाले. म्हणजे अकारांत शब्द आहेत 3. तर यामध्ये काय विचारले, कितीने कमी अगर जास्त आहे. इकारांची संख्या 5 वजा 3 म्हणजे 2 ने जास्त आहे. म्हणजे इकारांत शब्दांपेक्षा अकारांत शब्द कितीने कमी आहेत. अकारांत काय आहेत, कमी आहेत, 2 ने कमी आहेत. म्हणून याचं उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक 2, 2 ने कमी. प्रश्न क्रमांक 27 ते 31 साठी सूचना आहे. गटात न बसणारे पद ओळखा. प्रश्न क्रमांक 27 यामध्ये 4 सर तुमचा आवाज नाही येतो. आवाज नाही येत का? हा म्हणजे तुम्ही म्हणजे दाखवता वगैरे पेनने त्याचा आवाज नव्हता येत ना. आता येतो. तुम्ही बोललेला आला. आता येतोय ना? नाही येत. तुम्ही बोलता तो येतो पण पाठीमागं तुम्ही शिकवता वगैरे त्यावेळेस नाही येत ना. अच्छा, एकच मिनिट. एक मिनिट हा. आता येतोय का सर?
सर आवाज नाही येत बरं का? एकच मिनिट हा सर. हो. आवाजाला काय अडचण होते पाहू द्या. विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. फेब्रुवारी 2018 वरच्या बाजूला भरीव झालेले एक भाग आहे आणि या आकृती. विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. 26 शब्दांपेक्षा अकारांत शब्द कितीने कमी अगर जास्त आहे. तर यामध्ये शब्द म्हणालेले आहेत त्यामुळे आपल्याला शब्द पाहिजे. इकारांत म्हणजे ईने ज्या शब्दांचा शेवट झालेला आहे असे शब्द. पाहूया इथं च म्हणजे अकारांत आहे. ठी 1, त्यानंतर ली 2, री 3, त्यानंतर शुभाने त्याला घासली 4 आणि मराठी वरी ई. शेवटी ई या स्वराचा उच्चार होणारे असे शब्द आहेत 5. इकारांत शब्द आहेत 5. आणि आता अकारांत शब्द मोजूयात. च आकारांत आहे, एकारांत आहे, त्यानंतर तलवार 2 झाले आणि च 3 झाले. म्हणजे अकारांत शब्द आहेत 3. तर यामध्ये काय विचारले कितीने कमी अगर जास्त आहे. इकारांची संख्या 5 वजा 3 म्हणजे 2 ने जास्त आहे. म्हणजे इकारांत शब्दांपेक्षा अकारांत शब्द कितीने कमी आहेत. अकारांत काय आहेत कमी आहेत 2 ने कमी आहेत म्हणून याचं उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक 2 2 ने कमी. प्रश्न क्रमांक 27 ते 31 साठी सूचना आहे. गटात न बसणारे पद ओळखा. प्रश्न क्रमांक 27 यामध्ये 4 संख्या आहेत आणि यामध्ये गटात न बसणारी आपल्याला ओळखायची आहे. या संख्यांचं जर आपण निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येतं की या सगळ्या वर्ग संख्यांच्या जवळच्या संख्या आहेत. थोडक्यात 17 म्हणजेच 4 चा वर्ग अधिक 1 290 म्हणजे 17 चा वर्ग 289 होतो अधिक 1 आहे 730. तर 27 चा वर्ग 729 अधिक 1 730 होतात. परंतु 71 हा कोणत्याही वर्गसंख्येच्या जवळ नाही. याच्याजवळ 8 चा वर्ग 64 आहे, 9 चा वर्ग 81 आहे. त्यामुळे यामध्ये गटामध्ये वेगळं असणारं पद आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 28 मध्ये देखील 4 संख्या दिलेल्या आहेत आणि यांचं जर आपण निरीक्षण केलं, यांना विभाज्यतेच्या कसोट्या लावून पाहिल्या तर आपल्या लक्षात येईल की 319 ला जर आपण 29 ने भागलं तर भागाकार येतो 11. 232 ला जर आपण 29 ने भागलं तर भागाकार येतो 8. 251 ला मात्र 29 ने भाग जात नाही आणि 174 ला जर आपण 29 ने भागलं तर भागाकार येतो 6. म्हणजेच 251 ही संख्या 29 ने विभाज्य नाही म्हणून ती गटात वेगळी आहे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 29 सुरस निरस कोड कौतुक न्याय निवाडा नवा कोरा. तर हे सगळे जोड शब्द आहेत परंतु यातला सुरस निरस हा जोड शब्द नाही म्हणून तो या गटामध्ये बसत नाही. पुढे आहे प्रश्न क्रमांक 30 आणि गटातली वेगळी आकृती ओळखायची आहे. आकृतींचे भाग केलेले आहेत आणि छायांकित भाग किती आहे हे आपल्याला आधी शोधावं लागेल. तर यामध्ये जो आहे तो छायांकित भाग 4 समान भागांपैकी एक भाग आहे.
यामध्ये देखील 4 समान भागांपैकी एक भाग आहे. यामध्ये 1 2 3 4 5 6 समान भागांपैकी एक भाग आहे. आणि या आकृतीमध्ये पाहिलं तर 1 2 3 4 आणि हे खालचे 4 8 भागांपैकी 2 भाग आहेत. याला जर आपण संक्षिप्त रूप दिलं तर बे एके बे आणि बेछोक 8. आणि यांचं निरीक्षण केलं तर हे सगळे 1/4 1/4 1/4 आहेत. हा मात्र या गटामध्ये बसणार नाही, कारण हा 1/6 असा अपूर्णांक होतो. प्रश्न क्रमांक 31. यामध्ये देखील 4 आकृत्या आहेत आणि आकृत्यांमध्ये विविध चिन्ह दिलेली आहेत. आकृत्यांचे भाग देखील समान केलेले आहेत. आणि यामधील चिन्हांचं जर आपण बारकाईने निरीक्षण केलं तर यातली सगळी चिन्ह आपल्याला परत परत आलेली दिसतात. मात्र आकृती क्रमांक 1 मध्ये इथे गुणाकाराचं चिन्ह आहे, इथेही गुणाकाराचं चिन्ह आहे, इथे देखील गुणाकाराचं चिन्ह आहे, इथे मात्र बेरजेचं चिन्ह आलेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 ही आकृती या गटामध्ये वेगळी असणार आहे. प्रश्न क्रमांक 32 व 33 साठी सूचना दिलेली आहे. खालील संख्या मालिकेत प्रश्न चिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या पर्यायांमधून निवडा. आणि या ठिकाणी प्रश्न क्रमांक 32 मध्ये एक संख्या मालिका दिलेली आहे. संख्या मालिका समोर आल्यानंतर आपण त्यामधील फरक काढत असतो. आणि इथं पाहिलं जर आपण तर 114 आणि 85 यांच्यामध्ये 29चा फरक आहे. 85 आणि 62 यांच्यामध्ये 23चा फरक आहे. 62 आणि 43 यांच्यामध्ये 19चा फरक आहे. आणि याचं जर आपण निरीक्षण केलं तर 29, 23, 19 या सर्व मूळ संख्या आहेत आणि क्रमाने मागील मूळ संख्या येत आहेत. 19च्या आधीची मूळ संख्या जी आहे ती आहे 17. म्हणजेच 43 वजा 17 हे पुढचं पद असणार आहे. 43 वजा 17 जर आपण केलं तर उत्तर येतं 26 आणि 26 ही संख्या असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. इथे जर 26 आले तर 17च्या अगोदरची मूळ संख्या जी आहे ती आहे 13 आणि 26 मधून 13 गेल्यानंतर शेवटचं पद 13 येणार आहे. म्हणजे आपल्या उत्तराचा पडताळा देखील या ठिकाणी होतोय. पुढचा आहे प्रश्न क्रमांक 33 आणि यामध्ये देखील संख्या मालिका आहे. या संख्या मालिकेचंही निरीक्षण केल्यावर आपण यातला फरक काढणार आहोत. आधी तर 11 आणि 12 मध्ये आहे 1चा फरक, 12 आणि 16 मध्ये आहे 4चा फरक, 16 आणि 52 यामध्ये आहे 36चा फरक. आता हा फरक पहा, वर्ग संख्यांमध्ये हा फरक येतोय आणि हा फरक जो आहे 92 आणि 96 मध्ये इथं पाहिलं तर आहे 4चा फरक. तर हा फरक कसा येतो यासाठी आपण थोडासा जर विचार केला तर या ठिकाणी पहिल्या संख्येच्या एकक स्थानी 1 आहे आणि 1चा वर्ग 1 इथे आलेला आहे. दुसऱ्या संख्येच्या एकक स्थानी 2 आहेत आणि 2चा वर्ग 4 इथे आलेला आहे फरक म्हणून. इथे एकक स्थानी 6 आहेत आणि 6चा वर्ग 36 आलेला आहे फरक म्हणून. आता 52च्या एकक स्थानी 2 आहेत, 2चा वर्ग 4 एवढा फरक असणार आहे. आणि 52 अधिक 4 जर आपण केलं तर 56 ही संख्या इथे येणार आहे. इथे 56 आल्यावर 6चा वर्ग 36, 56 अधिक 36 केल्यावर आपल्याला 92 उत्तर मिळणार आहे. म्हणजेच प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आहे 56 पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 34. अमन ओबामाच्या उत्तरेस 10 मीटर अंतरावर उभा असून रफिकच्या वायव्येस 20 मीटर अंतरावर उभा आहे. तर रफिक ओबामाच्या कोणत्या दिशेस उभा आहे? दिशांवर आधारित प्रश्न आहे, त्यामुळे आपण आधी दिशा चक्र काढून घेऊया. दिशा चक्र काढण्यासाठी माहिती आहे तुम्हाला आ, द, न, प, वा, उ, ई आणि पू या पद्धतीने आपण दिशांचं चक्र लक्षात ठेवू शकतो. आता प्रश्नाकडे जाऊया. अमन ओबामाच्या उत्तरेस 10 मीटर अंतरावर उभा आहे. तर अमन जो आहे तो ओबामाच्या उत्तरेस आहे. म्हणजे इथे जर ओबामा असेल तर अमन हा उत्तरेस इथे असणार आहे आणि हा 10 मीटर अंतरावर उभा आहे. उभा असून रफिकच्या, कोण? अमन
अमन रफिकच्या वायव्येस 20 मीटर अंतरावर आहे. आता रफिकच्या वायव्येस, वायव्य या बाजूला, अमन जर वायव्येला असेल तर रफिक कुठे असणार आहे? रफिक इकडे असणार आहे. रफिक हा 20 मीटर अंतरावर अमन आहे रफिकच्या वायव्येला. आणि प्रश्न विचारलाय रफिक ओबामाच्या कोणत्या दिशेस उभा आहे? तर रफिक हा ओबामाच्या कोणत्या दिशेस उभा आहे? या दिशेला असणारी दिशा कोणती आहे? ती आहे पूर्व. म्हणजेच याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 पूर्व. प्रश्न क्रमांक 35 खालील पर्यायातील आकृत्यांच्या डाव्या बाजूस आरसा धरल्यास कोणती आकृती आरशात जशीच्या तशी दिसेल? डाव्या बाजूला आरसा असणार आहे म्हणजे या बाजूला आपल्याला आरसा असणार आहे. आणि ही आकृती जर आरशामध्ये पाहिली तर ही बाजू जी आहे ती उलट होऊन या बाजूला दिसणार आहे आपल्याला. इथं HTH ही पहिली आकृती, तर आरशामध्ये आपल्याला ही पहिलीच आकृती आहे तशी दिसणार आहे. यामध्ये YY तसेच दिसतील डाव्या बाजूला, पण N मात्र उलटा होईल. इथे पण I आहे तसे दिसतील, पण Z मात्र उलटा होईल. इथे OO तसेच दिसतील, पण S मात्र उलटा होईल. त्यामुळे याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. ही आकृती आपल्याला आरशात जशीच्या तशी दिसेल डावीकडे. प्रश्न क्रमांक 36 खालील प्रश्नाकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते पर्यायी उत्तर आकृत्यांमधून निश्चित करा. या ठिकाणी आकृती या बाजूला आरसा आहे आणि ही आकृती आरशामध्ये गेल्यावर त्या बाजूला उलटी होणार आहे. ही बाजू त्या बाजूला जाणार आहे, म्हणजेच हा रंगवलेला जो स्पॉट आहे हा आपल्यासाठी दिशादर्शक आहे. हा आकृतीच्या उजव्या बाजूस जाणार आहे आणि तो सगळ्यात वरच्या घरामध्ये आहे. इथे उजवीकडे गेलाय पण मध्ये आहे, उजवीकडे गेलाय पण मध्येच आहे, पण उजवीकडे गेल्यावर सगळ्यात वर दिसतोय तो पर्याय क्रमांक 4 मध्ये. त्यामुळे याचं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 4 हे असणार आहे. प्रश्न क्रमांक 37 ऑगस्ट महिन्याच्या 6 तारखेस शुक्रवार आहे. 6 तारखेला आहे शुक्रवार. तर त्याच महिन्यातील शेवटच्या बुधवारी किती तारीख असेल? तर यासाठी आपल्याला काय करावं लागेल? पहिला बुधवार किती तारखेला येतो तो काढावा लागेल. 5 तारखेला असेल गुरुवार आणि 4 तारखेला असणार आहे बुधवार. म्हणजे पहिला बुधवार जो आहे तो आला 4 तारखेला. आपल्याला माहिती आहे की दर 7 दिवसांनी तोच वार येत असतो. मग 4 नंतर अधिक 7 केले तर 11 तारखेला बुधवार येईल. पुन्हा 11 अधिक 7 केले तर 18 तारखेला बुधवार येईल. 18 अधिक 7 केले तर 25 तारखेला बुधवार येईल. 25 तारखेला बुधवार येणार आहे. 25 अधिक 7 32 होतात आणि 32 ही तारीख नसतेच. म्हणजेच 25 तारखेला त्या महिन्यातला शेवटचा बुधवार असणार आहे. म्हणून याचं उत्तर होईल दिनांक 25 पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 38 व 39 साठी सूचना आहे. खालील प्रश्नाकृतींचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते पर्यायी उत्तर आकृत्यांमधून निश्चित करा. आणि ते प्रश्न आकृती दिली आहे. पाण्यातील प्रतिबिंब पाहायचं आहे म्हणजे ही आकृतीवरून इकडे खाली येणार आहे. म्हणजेच यातला जर आपण हा 9 पाहिला तर तो उलट असा होणार आहे. 8 मात्र आहे तसाच आपल्याला पाण्यामध्ये दिसणार आहे. आता या पद्धतीने 8 आणि 6 असणारे 2 पर्याय आहेत, पहिला आणि तिसरा. तर यामधून आपल्याला निश्चित करायचंय. तर यातला जो 5 आहे हा 5 जर पाहिला आपण तर ही वरची बाजू खाली येणार आहे या पद्धतीने आणि ही बाजू अशी असणार आहे. असा असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. हे त्याचं बरोबर उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 39 पाण्यातील प्रतिबिंब पाहायचं आहे. आता या आकृतीचं पाण्यामध्ये प्रतिबिंब पडत असताना हा जो भरीव गोल आहे हा वरच्या बाजूला होणार आहे. हा पहिला क्लू तर आपल्याला मिळाला. वरच्या बाजूला भरीव झालेले यामध्ये खाली झालाय म्हणजे चौथा पर्याय ऑटोमॅटिक कट झालेला आहे. त्यानंतर हे जे उभ्या आहेत हा जो सर्कल आहे सेमी सर्कल तो या पद्धतीने होणार आहे आणि हे असं आणि हे इथे होऊन या पद्धतीचं हे स्ट्रक्चर असणार आहे. तर असं स्ट्रक्चर ज्याच्यामध्ये दिसत नाही आपल्याला ते पर्याय ऑटोमॅटिक बाद होणार. हा पण बाद झाला. आता राहिले आपल्याकडे
हे दोन पर्याय. पर्याय क्रमांक 1 आणि 3 यामध्ये याचं उत्तर असणार आहे. पण याच्यामध्ये जर पाहिलं तर ही सगळ्यात वर असणारी आकृती खाली गेल्यावर उलटी होणार आहे आणि ही मात्र आहे तशीच इथे राहिलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 देखील बाद होतो. ही वरील आकृती देखील खाली गेल्यावर उलटी होणार आहे, तर तो आपल्याला दिसतोय पर्याय क्रमांक 3 मध्ये. त्यामुळे याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 40. रेखाचा दुसरा वाढदिवस 25 जुलै 2009 रोजी आहे. 2009 ला दुसरा वाढदिवस आहे. मग तर तिचा जन्म कोणत्या वारी झाला असावा? दुसरा वाढदिवस 2009 ला आणि तेव्हा वार आहे शनिवार. मग पहिला वाढदिवस कधी असणार आहे? 2008 साली. दरवर्षी वार 1 ने पुढे सरकतो. आता हा जुलै महिना आहे. जुलै 2009 वरून आपल्याला जुलै 2008 ला यायचं आहे आणि आपल्याला माहिती आहे की इथे फेब्रुवारी आपण ओलांडत नाही, त्यामुळं 1 नेच वार कमी होणार आहे. शनिवारच्या आधी असणार आहे शुक्रवार. आता हा पहिला वाढदिवस झाला. आता जन्म जे वर्ष आहे ते आहे 2007 हे जन्म वर्ष असणार आहे. मात्र 2008 वरून 2007 ला येत असताना आपण फेब्रुवारी 2008 ला ओलांडतो. 2008 हे लीप वर्ष आहे, त्यामुळे शुक्रवार वरून आपल्याला 2 ने मागे यावे लागेल. शुक्रवारच्या आधी असतो गुरुवार आणि गुरुवारच्या आधी असतो बुधवार. त्यामुळं रेखाचा जन्म जो आहे तो बुधवारी झालेला असणार आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 41. खालील अक्षरमालेत कोणती अक्षरे समान वेळा आली आहेत? आणि इथं अक्षरं दिलेली आहेत, त्यामुळे आपल्याला त्यामध्ये असणारी जी अक्षरं आहेत ती मोजून घ्यावी लागतील. A, B, C आणि D ही अक्षरं आलेली आहेत. ती किती वेळा आली आहेत ते आपण मोजूया. A पहा किती वेळा आलाय. 1, 2, 3, 4 वेळा A आलेला आहे. B पाहूया. 1, 2, 3. B 3 वेळा आलेला आहे. C पाहूया. 1, 2, 3, 4 आणि 5. C 5 वेळा आलेला आहे. आणि D मोजूया. 1, 2, 3 आणि 4. D 4 वेळा आलेला आहे. इथं पाहिलं जर तुम्ही 4, 4 तर A आणि D ही अक्षरं समान वेळा आली आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 A आणि D हे त्याचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 42 ते 46 साठीची सूचना आहे. पुढील प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे अगदी तसाच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदात आहे. ते ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद पर्यायातून निवडा. म्हणजे प्रश्न क्रमांक 42 पाहूया. जसं गोव्याला पणजी, आपल्याला माहिती आहे गोव्याची राजधानी पणजी आहे. मग आसामची राजधानीची ठिकाणे आहेत ही. तर आसामची राजधानी जी आहे ती असणार आहे दिसपूर. पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न पाहूया. यामध्ये संख्या दिली आहे. 43 नंबरच्या प्रश्नामध्ये 3, 5, 6, 4 ला 6 आहे, तर 7, 8, 2, 7 ला किती? तर या ठिकाणी आपण अंकांची बेरीज करून पाहूया. 3 अधिक 5 अधिक 6 अधिक 4. 5 आणि 3 8 आणि 6 14 आणि 4 18. आणि या 18 ला जर आपण 3 ने भागलं, 18 भागिले 3, तर उत्तर येतं 6. तसंच 7, 8, 2, 7 मध्ये देखील आपण करूया. 7 अधिक 8 अधिक 2 अधिक 7 बरोबर. 8 आणि 7 15 आणि 2 17 आणि 7 24. आणि जर आपण 24 ला 3 ने भागलं तर 3 8 24, म्हणजे याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 8 ही संख्या येईल. प्रश्न क्रमांक 44. 36 ला 10 तर 27 ला किती? 36 मध्ये जर आपण पाहिलं तर 6 वजा 3 येतात 3 आणि 3 चा वर्ग केला की तो झाला 9 आणि 9 मध्ये 1 मिळवला की होतात 10. सेम करायचं आहे आपल्याला. इथे 7 वजा 2 झाले 5, 5 चा वर्ग 25 आणि 25 मध्ये 1 मिळवल्यावर संख्या येते 26.
म्हणजेच आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 26. प्रश्न क्रमांक 45 यामध्ये 2 आकृत्या, एक आकृतीला ही तर या आकृतीला काय होईल हे पाहायचंय. इथं आपल्याला घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने फिरून पाहायचं आहे. पहा, हा बाण इथे होता, त्यानंतर जर आपण स्पॉट्स तयार केले 1 2 आणि 3 तर पहा हा बाण मूळ स्थितीपासून 1 2 3 ठिकाणी जाऊन इथपासून 1 2 आणि 3 या ठिकाणी आलेला आहे. तर 3 घरं तो घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरतोय. या ठिकाणाहून हा बाण इथून 1 कोपऱ्यात 2 इथे आणि 3 इथे असा जाणार आहे हा बाण. म्हणजेच याचं उत्तर जे आहे यासारखं असणार आहे. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 46 यामध्ये देखील या आकृतीला ही आहे तर याच्यापासून ही आकृती तयार होते. तर ही आकृती कुणापासून तयार झाली असेल? तर या आकृतींचं जर आपण निरीक्षण केलं तर इथे या आकृतीचं निरीक्षण जर आपण केलं तर हा जो चौकोन आहे, बाहेर असलेला चौकोन हा आतमध्ये गेलेला आहे. म्हणजेच इथे वर्तुळ 2 नंबरला, म्हणजे बाहेरच्या सगळ्यात बाहेर असणारं वर्तुळ आतमध्ये, चौकोन आतमध्ये 2 नंबरला गेलेला आहे. इथे 2 नंबरला वर्तुळ आहे, म्हणजे सगळ्यात आधी बाहेर वर्तुळ असणार आहे. सगळ्यात बाहेर वर्तुळ असणारा पर्याय कोणता आहे? पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला हे दिसते की सगळ्यात बाहेर वर्तुळ या ठिकाणी आलेलं आहे. आणि यामध्ये पाहिलं तर याच्या सगळ्यात मध्यभागी असणारं वर्तुळ हे सगळ्यात बाहेर आलेलं आहे. म्हणजेच मध्यभागी असणारं वर्तुळ सगळ्यात बाहेर, म्हणजेच इथं जी मध्यभागी आकृती असेल ती बाहेर गेली असेल. बाहेर त्रिकोण आलेला आहे, हे सगळ्यात मध्यभागी त्रिकोण असणार आहे. त्याचाही आपल्याला इथे पडताळा होतोय. आणि मग राहिलेला जो पंचकोन आहे या ठिकाणी मध्ये आहे तो बाहेर 2 नंबरला येतोय. तो पंचकोन तिथे आलेला असणार आहे. तो पंचकोन इथे येईल. म्हणजेच या आकृतीचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 47 खालील संख्या मालेतील अंकांच्या स्थानांची अदलाबदल केल्यास किती मूळ संख्या तयार होतील? इथे संख्या दिल्यात, त्यांची अदलाबदल करून आपल्याला आधी आपण संख्या तयार करूया. 31 चे होतील 13, 5 9 चे होतील 9 5, 3 5 चे होतील 5 3, नंतर 1 9 चे होतील 9 1, 17 चे होतील 71, 34 चे होतील 43, 16 चे होतील 61, 8 9 चे होतील 9 8 आणि 7 4 चे होतील 4 7. यातला बदल करून आपण संख्या तयार केल्या. त्यापैकी आता मूळ संख्या आपल्याला शोधायच्या आहेत. मूळ संख्या पाठच असतात आपल्या 13, त्यानंतर 95 मूळ नाही, 53, 91 नाही, 71 आहे, 43 मूळ संख्या आहे, 61 मूळ संख्या आहे आणि 98 मूळ नाही, 47 ही पण मूळ संख्या आहेत. म्हणजे एकूण झाल्या 1 2 3 4 5 6 6 मूळ संख्या तयार होतात. म्हणजेच याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 6. प्रश्न क्रमांक 48 यासाठी आपल्याला अक्षरमाला दिलेली आहे, त्यामुळे आपण याच अक्षरमालेवर लक्ष देणार आहोत. वरील अक्षरमालेत जी आणि आर च्या दरम्यान जेवढी अक्षरे आहेत, पहा इथे आहे जी आणि इथे आहे आर, यांच्या दरम्यानची अक्षर आपल्याला मोजायची आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10, यामध्ये आहेत 10 अक्षर. यांच्या दरम्यान जेवढी अक्षरं आहेत म्हणजे 10, त्याच्या 3/5 पट अक्षरे खालीलपैकी कोणत्या अक्षरांच्या दरम्यान आहेत? तर 10 ची 3/5 पट काढायची आपल्याला. 10 गुणिले 3/5, 10 छेद काही नाही, 5 एके 5, 5 दुने 10, 3 दुने 6. 6 अक्षर कुणाच्या दरम्यान येत आहेत ती आपल्याला मोजायची आहेत. बी आणि एच पहिला पर्याय आहे, मोजूया आपण. बी आणि एच यांच्या दरम्यान अक्षर 1 2 3 4 5, 5च अक्षर येतात. के आणि एस यामध्ये के आहे इथे
आणि एस आहे इथे, यांच्या दरम्यानची मोजूया. 1 2 3 4 5 आणि 6. के आणि एसच्या दरम्यान 6 अक्षरे येतात. पुढे एक खात्री म्हणून आपण पुढचे मोजूया. तसं तर उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. एच आणि ओ. एच आणि ओ मध्ये पहा किती येतात. एच आणि हा इथे ओ. 1 2 3 4 5. एच आणि ओ मध्ये आपण मोजली की 6 अक्षरे येत आहेत. 1 2 3 4 5 6 अक्षरे येत आहेत. इथे 6 डबल कसं झालं, म्हणूनच आपण पुढचे पर्याय चेक करून पाहत होतो. के आणि एस ला परत एकदा आपण मोजूया. के आणि एस मध्ये हा के हा एस. 1 2 3 4 5 6 आणि 7 हा आर मोजायचा राहिला होता आपला. हे 7. त्यामुळे उत्तर मिळालं, थांबायचं नाही. पुढचे पर्याय पण आपण चेक करायचे असतात. डी आणि एच मध्ये पाहूया. हा आहे डी आणि ह्या ठिकाणी आहे एच. यांच्यामध्ये 1 2 3च अक्षर आहेत, म्हणजे 6 अक्षर येणार आहे. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 49 आणि 50 साठी सूचना आहे. दिलेल्या प्रश्नाकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायी उत्तर आकृत्यांमधून निवडा. आणि इथे आपल्याला आकृती दिली आहे. 3 त्रिक 9 भाग केलेले आहेत. सगळ्याच आकृत्यांमध्ये आहे. यातमध्ये टिपका आलाय म्हणजे इतर येणारच नाहीये. आता राहिल्या फक्त लाईन्स. जर यातल्या पाहिल्या आपण तर या पद्धतीच्या स्लॅन्ट लाईन्स आहेत सगळ्यामध्ये. अशा नाही, अशा पण नाही, अशा लाईन्स असणारी तंतोतंत जुळणारी आहे आकृती क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 50. तंतोतंत जुळणारी आकृती शोधायची. या पद्धतीने जर आपण आकृत्यांचं निरीक्षण केलं तर ही या बाजूला क्रॉस झाली म्हणजे ही नाहीच आहे. त्यानंतर इथे हे वेगळं आले, ही पण येणार नाहीये. आता राहिलेले आहेत 2. तर ही डाव्या बाजूला, ही उजवीकडे गेली म्हणजे ही पण कट झाली, म्हणजे आहे पर्याय क्रमांक 1 ही तंतोतंत जुळणारी आकृती आहे. प्रश्न क्रमांक 51. खालील चौकोनात प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या पर्यायातून निवडा. आणि इथे आपल्याला चौकटीमध्ये अंक दिलेले आहेत. यांचं जर आपण बारकाईनं निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येतं की इथे जर आपण असं पाहिलं हे, तर यामध्ये 2 अधिक 3 किती होतात 5. आणि 5 मधून 1 वजा केला की आपल्याला 4 मिळतात. हे 4. तसंच जर आपण असं पाहिलं तर इथे पहा 3 अधिक 3 6 वजा 1 केल्यावर आपल्याला 5 मिळतात. हे तसंच जर आपण आडवं पाहिलं तर 7 अधिक 3 10 वजा 1 केल्यावर आपल्याला 9 मिळतात. म्हणजे इथे काय होणार आहे, उभ्या याच्यामध्ये पाहिजे आपल्याला. आता अशी बेरीज करून पाहिजे. 8 अधिक 3 11 वजा 1 11तनं 1 गेला राहिले 10. जे प्रश्नचिन्हाच्या जागी येणार आहे संख्या 10. प्रश्न क्रमांक 52 व 53 यासाठीची सूचना आहे. खालील वेन आकृतीचे निरीक्षण करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. आणि त्या आकृती दिली आहे. प्रश्न असा आहे की फक्त त्रिकोण, फक्त महत्वाचा शब्द आहे, फक्त लंबवर्तुळ आणि फक्त षटकोन यामधील अंकांची बेरीज किती. फक्त त्रिकोणामध्ये आहे 2. फक्त लंबवर्तुळ त्यामध्ये असणार अंक आहे 6. आणि फक्त षटकोन, तर षटकोनात फक्त असणारे अंक आहेत 7 आणि 8. आणि यांची बेरीज आपल्याला विचारली आहे. 6 आणि 2 8 अधिक 7 15 आणि 8 होतात 23. म्हणजेच याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 23. खालचा प्रश्न पाहूया लगेच. त्याखाली असणारा की 3ही आकृत्यांमध्ये सामायिक असणारा अंक कोणता. तर 3ही आकृत्यांमध्ये सामायिक असणारा अंक जर आपण पाहिला तर या ठिकाणी मध्यभागी दिसतोय, तो आहे 9. 9 हा अंक 3ही आकृत्यांमध्ये येत आहे. त्यामुळे याचं उत्तर जे आहे ते असणारे पर्याय क्रमांक 3 9. प्रश्न क्रमांक 54. एका सांकेतिक भाषेत 5ला 4 म्हटले आहे, 3ला 7 म्हटले आणि 4ला 2 म्हटले. तर त्याच सांकेतिक भाषेत 4 अधिक 3 गुणिले 5 बरोबर किती. तर पहा इथे आहे 4 आणि 4ला 2 म्हटले आहे, म्हणजे 2 अधिक 3. 3ला काय म्हटले, 3ला 7 म्हटले आहे, 7 गुणिले
पाचला काय म्हटले आहे? 4 म्हटले आहे. तर पदावलीच्या नियमानुसार पहिल्यांदा आपण गुणाकार करणार. 7 चोक 28 आणि 2 अधिक 28 बरोबर येतात 30 आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 30. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 55. एका सांकेतिक भाषेत वर्तुळात फुली म्हणजे भागिले 7 असून आणि बाकी माहिती दिलेली आहे. यावरून आता आपण काढूया. तर 14 आणि वर्तुळात फुली म्हणजेच 14 भागिले 7 म्हणजे आले किती? 2. आता 2 आणि 2च्या पुढे भरीव गोल दिलेला आहे आणि त्याचं उत्तर येतंय 10. याचाच अर्थ भरीव गोलाची किंमत किती होणार आहे? गुणिले 5. 2 पंचे 10. आता या माहितीचा आपण पुढे वापर करूया. 3 आणि भरीव गोल, तर 3 आणि भरीव गोल म्हणजेच गुणिले 5 आहे. 3 गुणिले 5 झाले 15 आणि 15 आणि चौकोनातील स्लॅन्टिंग लाईन बरोबर 13 आहेत. मग या चौकोनातली स्लॅन्टिंग लाईन म्हणजे काय असणार आहे? -2 असणार आहेत. याचा अर्थ होतो -2. तर यावरून आपल्याला याचं उत्तर काढायचं आहे. तर 42. तर हे 42 वर्तुळामध्ये वर्तुळातील फुलीचा अर्थ काय आहे? म्हणजे भागिले 7 आहेत. तर भागिले 7. 42 भागिले 7 झाले 7 सखून 42 6. आता हे 6 आणि इथे आहे चौकोनामध्ये स्लॅन्टिंग लाईन. चौकोनात स्लॅन्टिंग लाईन याचा अर्थ आहे -2. 6 - 2 बरोबर येतात 4. म्हणजेच याचं जे उत्तर आहे ते असणार आहे 4 असणारा पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर येणार आहे. प्रश्न क्रमांक 56 ते 60 साठी सूचना आहे. खालील प्रश्नांच्या सुरुवातीला 3 पदे दिली आहेत. त्यांचे काही वैशिष्ट्य आहे, त्यामुळे त्यांचा एक गट तयार होतो. या गटात बसणारे पद पर्यायातून निश्चित करा. आता मेंदू, प्रश्न क्रमांक 56 मध्ये पहा, मेंदू, फुफ्फुसे आणि हृदय. तर ही सगळी काय आहेत? अंतरेंद्रिय आहेत. मग या गटाशी जुळणारे पद आपल्याला शोधायचे, ते म्हणजे आहे यकृत, की जे एक अंतरेंद्रिय आहे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 57 आणि त्यामध्ये संख्या आहेत 343, 27, 125. यांच्याकडे पाहिल्यावर आपल्या लक्षात येतं की या घन संख्या आहेत. मग 343 हा आहे 7चा घन, 7 गुणिले 7 गुणिले 7. 27 जो आहे तो आहे 3चा घन, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. 125 आहे 5चा घन, 125. आता पर्यायामध्ये जर आपण पाहिलं तर 216 ही एक घनसंख्या आहे, 261 नाही, 49 वर्ग संख्या आहे, घनसंख्या नाही, आणि 1 ही सुद्धा घनसंख्या आहे. 216 जे आहे, 216 म्हणजे हा आहे 6चा घन आणि 1 जो आहे तो आहे 1चा घन. आता या 2 पैकी आपलं उत्तर असणार आहे. तर आपण प्रश्नामध्ये जर पाहिलं तर 7, 3, 5 या विषम संख्या आहेत आणि त्यांचे घन आहेत. तसं 6 ही समसंख्या आहे, मात्र 1 ही विषम संख्या आहे. त्यामुळे आपला पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर असणार आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 58. यामध्ये 3 संख्या दिलेल्या आहेत आणि या संख्यांचं जर आपण निरीक्षण केलं तर यामध्ये विभाज्यतेच्या कसोट्या आपल्याला वापरायची आहेत आणि आपल्याला इथे वापरायची आहे 11ने विभाज्यतेची कसोटी. तर 11ने विभाज्यतेची कसोटी काय आहे? तर संख्येच्या एकाडेक अंकांची बेरीज आणि त्यातला फरक हा जर 0 किंवा 11च्या पटीत असेल, 0 किंवा 11च्या पटीत असेल तर त्या संख्येला 11ने भाग जात असतो. इथे पहा 8 आणि 2 10 होतात आणि 5 आणि 5 10 होतात. तर या संख्येला 11ने भाग जातो. इथे 7 आणि 1 8 होतात आणि 6 आणि 2 पण 8 होतात. 8 वजा 8 0, 11ने भाग जातो. 9 अधिक 7 16 होतात आणि 3 अधिक 2 5 होतात. 16 मधून 5 गेले राहिले 11, म्हणजे याला पण 11ने भाग जातो.
आता पर्यायांमध्ये पाहूया. 5 अधिक 2 7 होतील आणि 8 अधिक 4 12 होतील. 12 वजा 7 5, 11 ने भाग जात नाही. 8 अधिक 6 14 होतील आणि 3 अधिक 0 3च होतील. 14 मधून 3 गेले, राहिले 11. म्हणजे पर्याय क्रमांक 2 ला 11 ने भाग जातो. पर्याय 3 मध्ये पाहिलं तर 3 अधिक 0 3, 7 आणि 1 8, 8 3 गेले 5, नाही जाणार. 9 2 11 आणि 8 आणि 4 12, 12 वजा 11 1 येतो, यालाही जाणार नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 2 ही 11 ने विभाज्य असणारी संख्या आहे. पुढे प्रश्न क्रमांक 59. यामध्ये काही आकृत्या दिल्यात आणि आपल्याला याच्याशी मिळणारी आकृती शोधायची आहे. तर यामध्ये जर पाहिलं तर आपण या आकृत्यांच्या जर बाजू मोजल्या 1 2 3 4 5 6 7 7 बाजू आहेत. इथे पहा 1 2 3 4 5 6 7 7 बाजू आहेत. यात पण पाहूया 1 2 3 4 5 6 7 बाजू आहेत. म्हणजे प्रत्येक आकृतीमध्ये 7 बाजू येत आहेत. तर पर्यायामध्ये पाहूया, यामध्ये किती येतील? 1 2 3 4 5 6 6 बाजू होतात. यामध्ये पहा 1 2 3 4 5 6, त्यानंतर 7 8 9 10 11 12 13 बाजू होणार आहे. यामध्ये जर पाहिलं तर 1 2 3 4 5 आणि 6 बाजू होत आहेत. पण या ठिकाणी पहा, ही एक 7 होणार आहे, ही एक 8 होणार आहे. 8 भाग होत आहेत. यामध्ये जर मोजले तर 1 2 3 4 5 6 आणि 7, यात 7 बाजू होतात. 7 7 7 7 बाजू असणार आहे. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर असणार आहे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 60. यामध्ये 3 आकृत्या दिल्यात आणि त्याच्याशी साम्य असणारी आकृती शोधायला लावली आहे. तर पहा, इथे आतमध्ये एकच वर्तुळ आहे, एकच त्रिकोण आहे. तर बाहेर बाजूवर एक वर्तुळ आणि एक चौकोन आलेला आहे. आणि ही जी 2 वर्तुळ आहेत ही कॉन्स्टंट आहेत सगळीकडे. आता या आकृतीच्या आतमध्ये 1 2 3 त्रिकोण आहेत. तर बाहेर 1 2 3 वर्तुळ आणि 1 2 3 चौकोन आले. यामध्ये आतमध्ये 2 त्रिकोण आहेत. तर बाहेर 1 2 वर्तुळ आणि हे 2 चौकोन आलेत. 2 जे वर्तुळ आहेत ते सगळीकडे कॉन्स्टंट आहेत. आता आपल्याला असं पर्यायामध्ये शोधायचं आहे. तर इथे पहा, पहिल्या आकृतीत 1 आणि 2 त्रिकोण आलेले आहेत आणि बाहेर वर्तुळ पहा किती आलेली आहेत, 1 2 वर्तुळ आली. 2 कॉन्स्टंट आहेतच प्रत्येक आकृतीत. 2 त्रिकोणांसाठी 2 वर्तुळ आणि 2 चौकोन आलेली आहेत. तसं पाहिलं तर याचं उत्तर जे आहे पर्याय क्रमांक 1च होणार आहे. दुसऱ्यात पहा 2 आहेत पण चौकोनांची संख्या 3 झाली आहे. एकच वर्तुळ आहे पण 2 चौकोन आले आहेत. चौथ्यामध्ये 2 त्रिकोण आहेत आणि 3 चौकोन आले, त्यामुळे बाकी पर्याय काही होणार नाहीयेत. पर्याय क्रमांक 1 हेच त्याचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 61. खालील सारणीचे निरीक्षण करून त्यावर आधारित प्रश्नाचे उत्तर पर्यायातून निवडा. यात अक्षर आणि त्यासाठीची चिन्ह दिलेली आहेत आणि प्रश्न आहे, पुअर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कसा लिहाल? तर आपल्याला माहित आहे पुअर याचा विरुद्धार्थी शब्द आहे रिच, RICH. पाहूया आता आर साठी कोणतं अक्षर आलेलं आहे? आर साठी आहे इक्वल टू. आय साठी काय आलेलं आहे गुणिले. सी साठी काय आहे? भरीव वर्तुळ. आणि एच साठी काय आलेलं आहे? ते आहे अधिक. म्हणजे बरोबर गुणिले भरीव वर्तुळ आणि अधिक असा असणारा जो पर्याय आहे तो आहे पर्याय क्रमांक 2. हे त्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 62. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या पर्यायातून निवडा. आणि इथे त्रिकोणामध्ये काही संख्या दिलेल्या आहेत. याचं जर आपण निरीक्षण केलं तर या बाहेर ज्या आहेत संख्या यांची बेरीज जर केली आपण तर 8 अधिक 2 अधिक 5, 8 आणि 2 10 आणि 5 15. आणि या 15ची जर आपण दुप्पट केली तर ती होते 30. आणि या दुपटीमध्ये जर आपण 2 मिळवले तर होतात 32.
तसंच यामध्ये पहा 7 अधिक 3 अधिक 4, 7 अधिक 3 अधिक 4, 7 आणि 3 10 आणि 4 14, 14ची केली दुप्पट, 28, 28 मध्ये 2 मिळवले आले 30. तसंच तिसऱ्यामध्ये पण पहा 9 अधिक 6 अधिक 1, 9 6 15 ने 16, 16ची करूया दुप्पट आली 32 आणि 32 मध्ये 2 मिळवल्यावर झाले 34. आता असंच आपल्याला करायचं आहे तिसऱ्यामध्ये देखील. पाहूया करून. शेवटच्या याच्यामध्ये सगळ्यात शेवटी आपण अधिक 2 केल्यावर आपल्याला ही शेवटची संख्या मिळाली, म्हणजे आता याच्या उलट जायचंय आपल्याला. मग 24 ही संख्या अधिक 2 करून आलेली आहे, तर 24 वजा 2 22. ही दुप्पट केल्यानंतर 22 आलेले आहेत, म्हणजे 22च्या निमपट करावी लागेल, ती होते 11 आणि मग 3 अधिक 5 अधिक काय बरोबर 11 होतात, तर 5 अधिक 3 किती होतात 8. 8 अधिक किती बरोबर 11 होतात, तर 8 मध्ये 3 मिळवल्यावर 11 येतात. म्हणजेच पहा इथे 3 असतील तर 5 आणि 3 8 आणि 3 11, 11 दुने 22 आणि 2 24 होतील. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अंक असणार आहे 3, की जो आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 63. खालील आकृत्यांमध्ये विशिष्ट प्रकारचा क्रम आहे, तो ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती येईल ते शोधा. वर्तुळ आहे, त्यात 2 आर्क्स आहेत, कंस आहेत, परत 2चे 4 झालेले आहेत, 2 वाढलेत पण ते दुसऱ्या बाजूने वाढलेले आहेत. इथे तिसऱ्यामध्ये 2 हे 4 आणि त्याच्यामध्ये असे 6 झालेले आहेत. आणि पुढे विचारले आता हे 6 हे तर राहणारच आहेत, याच्या पुढे ऍडिशनल काहीतरी यामध्ये येणार आहे. तर पहा पहिली जी आकृती आहे यामध्ये आपल्याला दिसेल की हे 2 झाले, हे 2 झाले, पण इथे वर्तुळ झालेलं आहे आणि परत तिंब पण आलंय, तर हे काही वर्तुळ होणार नाहीये इथे असं. दुसऱ्यामध्ये काय झाले, एकाच्या आतच एक आलेले आहेत, अल्टरनेट नाही झालेले. तिसऱ्या पर्यायामध्ये पहा काय झालेलं आहे, तिसऱ्यामध्ये हे 2 आहेत, हे 2 आहेत, हे 6 आहेत आणि जादाचा यामध्ये मध्ये बिंदू आलेला आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर होणार आहे. इथे पण तसं आहे, पण याच्या लगेच आतमध्ये हे आलेत, तर हे कुठे या बाजूला यायला पाहिजे होते, ते इथे चालले, त्यामुळे पर्याय 4 पण होणार नाहीये. असं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 64. अतिशय सोपा. हत्तीला वाघ म्हटले, वाघाला ससा म्हटले, सशाला सिंह म्हटले, सिंहाला अस्वल म्हटले, तर आपला राष्ट्रीय प्राणी कोणाला म्हणावे. त्याला आपला राष्ट्रीय प्राणी आहे वाघ आणि वाघाला काय म्हटलेलं आहे, ससा म्हटलेले आहे. त्यामुळे याचं उत्तर जे आहे ते असणारे पर्याय क्रमांक 2 ससा. प्रश्न क्रमांक 65. खालील चिन्हांच्या मालिकेत प्रश्न चिन्हाच्या जागी चिन्हांचा कोणता समूह येईल. आणि इथे चिन्हांचे समूह दिलेत. असे जेव्हा समूह येतात तेव्हा त्यांना नंबर देणं हे सगळ्यात सोपं असतं. 1 2 3 4 5 त्याला पण नंबर देऊया आपण. पण यामध्ये जर आपण बारकाईने पाहिलं तर ह्या पहिल्या पदाचा तिसऱ्या पदाशी संबंध आहे, दुसऱ्याचा पुढच्या पदाशी संबंध आहे, चौथ्या पदाशी. त्यामुळं ह्या 1 2 3 4 5 मध्ये इथे काय बदल झाले यामध्ये ते पाहूया आपण. तर हा 1 होता तो 1च राहिलेला आहे. त्यानंतर हा चौकोन 5 नंबरचा इथे आला, हे असं चिन्ह त्याला 2 नंबर आहे. त्यानंतर स्टार जो आहे त्याला 4 नंबर आहे आणि याला 3 नंबर आहे. आता म्हणजे 1चा 1 राहतो, 2चा 5 होतो, 3चा 2 होतो. या पद्धतीने जर आपण चेक केलं तर त्यानुसार ही पुढील आकृती आहे. तर आपल्याला या आकृतीचा इकडे संबंध घेऊन नवीन आकृती तयार करायची आहे. ती आता आपण तयार करूया. याच संबंधानुसार ही आकृती इथे तयार होणार आहे. तर याला नंबर देऊया आपण. याला देऊया 1 2 3 4 5. तर 1चा काय होतो आपण इथे पाहिलं, 1चा 1च राहतो, म्हणजे 1चा 1च राहणार आहे. म्हणजे काय राहणार आहे इथे, इथे स्टार राहणार आहे. इथे स्टार राहणार आहे 1ला असाच.
2चा काय होतो, तर इथं पहिला आपण 2चा इथे झालेला आहे 5, 2चा 5 होतो म्हणजे ही आकृती इथे येणार आहे. 3चं काय होतं, 3चा इथे काय झालेला आहे, 2 झालेला आहे. मग 3चा 2 होणार म्हणजे ही आकृती इथे येणार आहे. 4चं काय होतंय, तर 4चा सुद्धा 4च राहत आहे, 4चा 4च राहतो म्हणजे यामध्ये 4 जो आहे तो 4 आहे तसाच राहणार आहे. आणि 5चं काय होतं, तर 5चा 3 होतो, हे पाहिले आपण. तर 5चा 3 म्हणजे यामध्ये आहे चौकोन, असं होणार आहे. त्यामुळे यात जर आपण या पद्धतीची आकृती जर पाहिली तर या पद्धतीची आकृती जी आहे ती आपल्याला इथे दिसते. स्टार, पानाचं चित्र, भरीव, वर्तुळ आणि चौकोन. याचं उत्तर असणारे पर्याय क्रमांक 3. पुढे पहा प्रश्न क्रमांक 66. खालील संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. आणि इथे एक संख्या मालिका दिली, यातलं चुकीचं पद आपल्याला ओळखायचंय. तर पहिला जर आपण 11 पाहिला तर तो 11 काय आहे, 3चा वर्ग अधिक 2 बरोबर 11 होतात. त्यानंतर 27 जर पाहिलं तर तो 5चा वर्ग 25 अधिक 2 बरोबर 27 होतात. 51 जर पाहिला तर तो आहे 7चा वर्ग 49 अधिक 2 बरोबर 49 होतात. 83 काय आहे, 9चा वर्ग 81 अधिक 2 बरोबर होतात 83. त्यानंतर 102 म्हणजे काय आहे, 10चा वर्ग 100 अधिक 2 बरोबर 102 होतात. आणि इथे आहे 171 म्हणजे 13चा वर्ग 169 अधिक 2 बरोबर होतात 171. इथे जर आपण निरीक्षण केलं तर 3, 5, 7, 9 आणि इथे 11चा वर्ग यायला पाहिजे होता, पण इथे 10चा वर्ग आलेला आहे. म्हणजे चुकीचं पद जे आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक 4, 102 हे पद चुकीचं आहे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 67. एका सांकेतिक भाषेत बॅट बरोबर हे अँड नेट असे लिहितात, तर त्या सांकेतिक भाषेत बिन हा शब्द कसा लिहाल. अक्षरे व चिन्ह यांचा क्रम सारखाच असतो असे नाही. तर यात काय करतो आपण, सगळ्यात पहिल्यांदा तिघांमध्येही असणारा जी गोष्ट आहे ती आपण पाहतो. तर या तिघांमध्ये आहे टी, टी आणि टी. तर टी तिघांमध्ये सुद्धा आहे म्हणजे टी बरोबर काय येणार आहे, तिघांमध्ये असणारी संख्या आहे 7. 7 इथला 7 आणि हा 7 गेले म्हणजे टी बरोबर 7 झाला. पुढे आता दोघांमध्ये असणारा पाहणार आहोत आपण. ह्या दोघांमध्ये ए आहे, हा ए आणि हा ए, आणि असणारा अंक आहे समान 2 म्हणजे ए बरोबर 2 झालेला आहे. बी बरोबर 8 राहिलेला आहे. त्यानंतर एन बरोबर 6 राहिलेला आहे. कारण की इथे एन आहे आणि इथे पण एन आहे आणि 6 या दोघांमध्ये आहे. एन बरोबर 6 झालेला आहे आपला. आणि शेवटी राहिला ई. ई म्हणजे किती झाला आपला 5. आता यावरून बिन हा शब्द आपण लिहूया. तर बी साठी किती आहे 8, ई साठी आहे 5, ए साठी आहे 2 आणि एन साठी आहे 6. 8, 5, 2, 6 असे अंक असणारा पर्याय क्रमांक 2 हा आहे 8, 5, 2, 6. याचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न पहा. सामाजिक आणि भावनिक बुद्धिमत्तेशी निगडित असा प्रश्न क्रमांक 68. खालीलपैकी कोणाची कृती अयोग्य आहे, अयोग्य कृती शोधायची आहे, ते पर्यायातून निश्चित करा. आदिती निर्माल्यापासून कंपोस्ट खत तयार करते, तर ही कृती योग्य आहे. आपल्याला अयोग्य कृती शोधायची आहे. दुसरं आहे शर्विन नेहमी बाजारातून वस्तू प्लास्टिक पिशव्यांमधूनच आणतो, तर ही कृती चुकीची आहे. रुक्साना सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेते, योग्य कृती आहे. पलक प्रदूषण विरोधी जाहिरात करते, योग्य कृती आहे. मग यातली अयोग्य कृती आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 69. मुलाचे आजचे वय आईच्या आजच्या वयाच्या 1/2 पटीपेक्षा 4 ने कमी असून मावशीच्या आजच्या वयाच्या 1/3 पटीपेक्षा 2 ने जास्त आहे.
जर आईचे आजचे वय 42 वर्ष असल्यास मावशीचे 2 वर्षांपूर्वीचे वय किती वर्ष असेल? त्यात आईचं वय आपल्याला दिलेलं आहे. आईचं वय आहे 42. त्यावरून आपण मुलाचं वय काढू शकतो. मुलाचे कसे काढणार? तर ते आईच्या आजच्या वयाच्या 1/2 पटीपेक्षा 42चे 1/2 42 गुणिले 1/2 म्हणजे 42 चे निम्मे 21 यापेक्षा 4 ने कमी आहे. 21 पेक्षा 4 ने कमी म्हणजेच ते झालं 21 वजा 4 17 वर्ष. आता आपल्याला एक कळालं की मुलाचं आजचं वय 17 वर्ष आहे आणि हे 17 जे आहेत हे कसे आलेत याचा विचार करूया आपण. ते मावशीच्या आजच्या वयाच्या 1/3 पटीपेक्षा 2 ने जास्त आहे. हे 17 2 ने जास्त आहेत. आपल्याला मावशीचं वय काढायचंय. आता मावशीचं वय काढत असताना हे 17च्या 1/3 पटीपेक्षा 2 ने जास्त आहेत. म्हणजे मावशीचं वय काढताना हे 2 ने जास्तचे 2 काढून टाकावे लागतील. 17 वजा 2 झाले 15 आणि हे 15 म्हणजेच काय आहेत? तर मावशीच्या वयाची 1/3 पट आहे. मग मावशीचं वय काढताना काय करावं लागेल? 15 गुणिले 3 का 45. 45 ची 1/3 जर केली आपण म्हणजे 1/3 भाग जर काढला तर तो येतो 15 आणि 15 पेक्षा 2 ने जास्त म्हणजे 15 अधिक 2 17. मुलाचं वय बरोबर येतं. म्हणजे मावशीचं आजचं वय झालं 45 वर्ष. आपल्याला विचारलंय मावशीचे 2 वर्षापूर्वीचे वय. मग 2 वर्षापूर्वीचं वय काय असणार आहे? 45 वजा 2 म्हणजे 43 वर्ष हे 2 वर्षापूर्वीचं मावशीचं वय असणार आहे. प्रश्न क्रमांक 70. खालील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत? तर हे त्रिकोण काढण्यासाठी आपण काय करायचं? याच्या भागांना क्रमांक टाकायचे. ते 1 2 3 4 5 6. तर हे 6च्या 6 जर इंडिपेंडेंट भाग पाहिले तर हे 6 त्रिकोण आहेतच. ओके. आता यामध्ये आपल्याला काय करायचंय? दोघांचे मिळून तयार होणारे त्रिकोण ते आपल्याला मोजायचे. ते पहा कोणकोणते आहेत. 1 आणि 6चा मिळून त्रिकोण तयार होतो. त्यानंतर 1 आणि 2चा मिळून त्रिकोण तयार होतो. त्यानंतर 6 आणि 5चा मिळून त्रिकोण तयार होतो. त्यानंतर 3 आणि 4चा मिळून त्रिकोण तयार होतो. हे झाले दोघांचे मिळून तयार होणारे त्रिकोण. असे किती तयार झाले आपले दोघांचे मिळून? 1 2 3 4. हे 4 तयार झाले आता त्रिकोण. आता तिघांचे मिळून तयार होणारे त्रिकोण आपल्याला पाहिजे आहेत. तर ते पहा 1 2 3चा मिळून एक त्रिकोण तयार होतो. त्यानंतर 4 5 6चा मिळून एक त्रिकोण तयार होतो. 4 5 6चा मिळून असे किती त्रिकोण तयार होतात? असे 2 त्रिकोण तयार होतात. आणि पुढे पाहिजे आपल्याला आता ह्या सगळ्यांचा मिळून चौघांचा मिळून होतो का कुठे त्रिकोण? नाही होत. 5 जणांचा मिळून नाही होत. 6च्या 6 जणांचा मिळून तो एक संपूर्ण त्रिकोण तयार होतो. मग एकूण त्रिकोण जे आहेत ते जर आपण मोजले तर 6 अधिक 4 अधिक 2 अधिक 1 बरोबर 6 आणि 4 10 2 12 आणि 13 त्रिकोण यामध्ये एकूण तयार होतात. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 71. 5 जणांच्या धावण्याच्या शर्यतीत जॉनच्या पुढे अहमद होता. आता जॉन आणि जॉनच्या पुढे अहमद होता. म्हणजे जागा सोडूया कारण बाकी कंडिशन माहित नाही आहेत आपल्याला. अहमद व समीरच्या दरम्यान फक्त गौतम असून अहमद व समीरच्या दरम्यान कोण आहे? गौतम आहे. गौतम असून जॉन व अहमदच्या दरम्यान हरभजन होता. जॉन व अहमदच्या दरम्यान हरभजन होता. तर मध्यभागी कोण होता? तर 1 2 3 4 5 जण आहेत. मध्यभागी जो आहे तो असणार आहे अहमद. पर्याय क्रमांक 4 अहमद. प्रश्न क्रमांक 72. खालील आकृतीत दर्शविल्याप्रमाणे समान आकाराच्या घनाकृती ठोकळ्यांची मांडणी करून एक प्रतिकृती तयार केली तर तिला एकूण किती पृष्ठे असतील?
एकूण पृष्ठ मोजायची, तर या प्रत्येक ठोकळ्याचं सेपरेट मोजायचं नाहीये, तर या तिघांचं मिळून हे एकच पृष्ठ झालं. 1 2 3 4 5 6 7 8. याच्या तळ भागाला एक असणार आहे खालून ते 9, या बाजूचं मागून असणार ते 10 आणि या बाजूच्या पाठीमागून असणार ते 11. अशी एकूण 11 पृष्ठ या प्रतिकृतीला असणार आहेत. प्रश्न क्रमांक 73. एका 1.5 किलोमीटर म्हणजे 1.5 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कडेने दुतर्फा 60 मीटर अंतरावर एक विजेचा खांब, याप्रमाणे विजेचे खांब लावल्यास एकूण किती खांब लागतील? तर यामध्ये हे मीटर मध्ये आहे, हे किलोमीटर आहे. याचे पहिले आपण मीटर करूया. 1.5 किलोमीटर म्हणजेच 1 किलोमीटरचे 1000 होतात, त्याचे झाले 1500 मीटर. तर यात काय करायचंय आता, प्रत्येकी 60 मीटरवर खांब लावायचा आहे. म्हणजेच खांब लागणार आहेत 1500 भागिले 60. 0 0 गेले, त्यानंतर 6 दुने 12 राहिले 3, 6 पंचे 30. हे 25 खांब झाले. पण यामध्ये सुरुवातीचा खांब मोजला जात नाही, तो यात आपण मिळवायचा असतो. म्हणजे 25 अधिक 1 बरोबर 26 खांब एका बाजूने लागणार आहेत आणि आपल्याला दुतर्फा लावायचे आहेत. म्हणजे 26 गुणिले 2 बरोबर एकूण 52 खांब लागतील. एका बाजूने 26 आणि दुसऱ्या बाजूचे 26, असे एकूण 52 खांब लागणार आहेत. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 74. खालील आकृतीत चौकोनांची संख्या किती? तर हे काढण्यासाठी आपण त्याच्या भागांना क्रमांक देऊया. 1 2 3 4 आणि 5. आता आपण एकेकाचा मिळून चौकोन होतो असं आहे का? तर हो, 3 नंबर हा जो आहे तो एकट्याचाच एक चौकोन होतो. आता दोघांचे मिळून होतील असे आहेत का चौकोन? तर ते आपल्याला पाहिजेत. तर यामध्ये 3 आणि 4 या दोघांचा मिळून चौकोन तयार होतो. अजून दोघांचा मिळून होतो का कुठे चौकोन? 4 5चा नाही होत, 1 2चा पण नाही होत. आता आपल्याला पाहिजे तिघांचा मिळून चौकोन तयार होतो का? तर 1 2 आणि 3 यांचा मिळून हा असा चौकोन तयार होतो. 1 2 3चा मिळून. अजून तिघांचा मिळून यामध्ये चौकोन तयार होतो का? तर 3 4 5 यांचा मिळून देखील एक चौकोन तयार होतो. 3 4 5चा मिळून. त्यानंतर चौघांचा मिळून चौकोन तयार होतो का? तर 1 2 3 4 या चौघांचा मिळून देखील एक चौकोन तयार होतो. 1 2 3 4 यांचा मिळून. 2 3 4 5चा मिळून चौकोन नाही तयार होत, तो पंचकोन तयार होतोय. त्यानंतर आता सगळ्यांचा मिळून तर हो, 1 ते 5चा मिळून सुद्धा एक चौकोन तयार होतोय. तर आता पहा एकूण चौकोन किती झाले? 1 2 3 4 5 आणि 6 असे एकूण 4 चौकोन यामध्ये तयार झालेले आहेत. 6 चौकोन तयार झालेले आहेत. पर्याय क्रमांक 4. शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 75. भावनिक बुद्धिमत्तेवर आधारित. शिक्षक वर्गात नसताना वर्गातील 2 मुलांचे भांडण सुरू झाले, तर तुम्ही वर्ग प्रमुख म्हणून प्रथम कोणती कृती कराल? तर पहिल्यांदा तुम्ही काय कराल? ते दोघे कसे भांडतात ते पाहत राहीन? अजिबात नाही, बघायची भूमिका नाही घेणार. भांडणाचा विषय वर्ग शिक्षकांच्या कानावर घालेन, घातला पाहिजे. पण आपल्याला विचारले प्रथम कोणती कृती कराल? दोघांची समजूत घालून भांडण सोडवण्याचा प्रयत्न करेन असू शकतं, त्या दोघांचा निषेध करेन हे पण नाही. तर ह्या दोघांपैकी एक म्हटले, पण आपल्याला विचारले प्रथम कोणती कृती? तर आधी काय करणार? दोघांची समजूत घालून भांडण सोडवण्याचा प्रयत्न करेल आणि ही नंतरची कृती आहे की भांडणाचा विषय वर्ग शिक्षकांच्या कानावर घालेल. ही नंतर होणारी कृती आपल्याला प्रथम विचारली, त्यामुळे याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारे आपण 2018 सालच्या बुद्धिमत्ता विषयाचा पेपर पूर्ण सोडवलेला आहे आणि आता
येऊ घातलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी तुम्हाला सर्वांना माझ्या वतीने खूप खूप शुभेच्छा. छान पेपर लिहा, छान अभ्यास करा. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.